नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। सगळ्यांनी दोन्ही हात वर करून जयकारा द्यायचा। पंचपरमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरु विद्यासागर जी महाराज की, परम पूज्य गुरुदेव समंत भद्रजी महामुनि राज की, शांतमूर्ति वासल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामुनि राजों की आज के आनंद की। आचार्य गुरुवर चंद्रबाबू सागर जी महाराज की, समस्त मुनियालिका संघ की। दिवा लावणं सोपं असतं, दिवा विझवणं सोपं असतं, पण लावण्याच्या आणि विझवण्याच्या मधला प्रकाश सुंदर असावा लागतो। फूल उमलणंही सोपं असतं, फूल कोमजणंही सोपं असतं, पण फुलाच्या उमजणे आणि कोमजण्याच्या मधला सुगंध सुंदर असावा लागतो। अक्षर लिहिणंही सोपं असतं, अक्षर पुसणंही सोपं असतं, पण अक्षराच्या लिहिणे आणि पुसण्याच्या मधला अर्थ सुंदर असावा लागतो। तसं माणसाचं जन्म घेणंही सोपं असतं, माणसाचं मरणही सोपं असतं, पण जन्माच्या आणि मरणाच्या मधलं उरणं फार सुंदर असावं लागतं। आणि ज्यांना हे जन्माच्या मरणाच्या मधलं उरणं कळलं अशाच लोकांची पुण्यतिथी किंवा जयंती ही विश्व साजरी करत असतो। असंच एक जीवन जगण्याची पद्धती ज्यांनी जगली, आणि जगली म्हणण्यापेक्षा आरशासारखं ज्यांनी जगाला जगायचं कसं सुंदर, आपलं स्वरूप वास्तविक काय आहे हे व्यवहार आणि निश्चय या दोन्हीच्या माध्यमातून दाखवलं। आणि ते दाखवत असताना काल आदरणीय देशमुख साहेबांनी आपल्या भाषणात एकच वाक्य भरपूर सुंदर सांगितलं, पण त्यातलं एक वाक्य फार सुंदर होतं, आज ऐकावं आणि उद्या जगावं। म्हणजे जे आज आपण ऐकतो, आज आपण जे वाचतो, तसं उद्या जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे। असे एक लहान मुलाला सुद्धा ज्यांचं जीवन सहजतेनं कळावं असं कोणतंही कवर नसलेलं एक सुंदर पुस्तक ज्यांनी जगलं, असं नाव म्हणजे गुरुदेव समंत भद्रजी महाराज, ज्यांना समजण्यासाठी फार मोठी विद्वत्ता गरज नाही, ज्यांना जाणण्यासाठी फार मोठं वय पाहिजे असं नाही, लहानांच्यापासून वयोवृद्धांच्यापर्यंत, अज्ञानापासून ज्ञानींच्यापर्यंत, गरिबापासून श्रीमंतांच्यापर्यंत आणि अजैनांच्यापासून जैनांच्यापर्यंत ज्यांनी सहजतेनं जाणावं असं हे एक 20व्या शतकातील आचार्य शांतीसागर महाराजांच्या नंतर जर खरं एक जीवन प्रणाली कोणाची असेल तर ती गुरुदेव समंत भद्रांची होती। आणि म्हणूनच आपल्या गुरुकुलमध्ये असू दे, आपल्या शाळेमध्ये असू दे, जैनांच्या बरोबर अजैन मुलंसुद्धा शिकतात, आणि केवळ शिकत नाहीत, ते प्रावीण्य पूर्ण जगतात। त्याचं आता नंतर उदाहरण सत्कार समारंभामध्ये येतील की अशी अनेक अजैन मुलंसुद्धा ह्या गुरुकुलमध्ये नुसताच शिकत नाहीत, नुसताच लौकिक ज्ञान घेत नाहीत, तर ते सुसंस्कारित ज्ञान घेतात। याचं उदाहरण आता नंतर सन्मान पारितोषिकामध्ये येतील। असं सर्व जाती धर्मासाठी चांगलं काम करणारे आणि संस्कार देणारे हे एक आदर्श मूर्तिमंत उदाहरण।
त्यांच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे आणि यदा कदाचित माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे, पण त्यांच्याबद्दल आता मी बोलणार नाही, कारण माझं काम जरा जगापेक्षा वेगळं आहे. कारण मी आचार्यश्रींची समाधी झाली, मी विनयांजली घेतली नाही दादा. मी हॉस्पिटल बांधलं आणि मगच त्यांची विनयांजली घेतली. आता वर्धमान सागर महाराजांची समाधी एवढी चांगली झाली, मी त्यांची विनयांजली सभा मी अजून माझ्या संघाच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं घेतली नाही. ते पुढल्या वर्षी त्यांच्या पुण्यतिथीच्या अगोदर त्या हॉस्पिटलच्या ठिकाणी एक त्यांच्या नावावर चांगलं युनिट करून त्यांच्या विचाराचं काम ज्यावेळी मी करीन त्यावेळेस मी एक त्यांची विनयांजली सभा. त्यामुळे मी आता त्यांच्याबद्दल काय बोलणार, त्यांच्याबद्दल सगळ्या जगांना माहिती आहे, पण त्यांच्याबद्दल बोलत असताना आम्ही काय घ्यायला पाहिजे हे मलाही शिकलं पाहिजे आणि हे तुम्हालाही शिकलं पाहिजे. कारण महात्मा गांधीजींच्या समोर एक आई गेली आपल्या मुलाला घेऊन आणि महात्मा गांधीजींना सांगितली की बापूजी हा फार गुळ खातोय आणि त्याला तुम्ही थोडं गुळ खाऊ नको म्हणून सांगा. महात्मा गांधीजींनी बापूजींनी सांगितलं 4 दिवसांनी या. 4 दिवसानं ती आई त्या मुलाला घेऊन गेली आणि गांधीजींनी बापूजींनी त्या मुलाच्या डोक्यावर हात फिरून एवढं सांगितलं, बाळ आता फार गुळ खाऊ नकोस, त्याच्यामुळं तुझी तब्येत बिघडेल. तो ठीक आहे म्हटला. ती आई म्हटली बापूजी असं का वागले, एवढं सांगायसाठी मला परत 4 दिवसांना दुसऱ्यांदा हेलपाटा घालायला लावले. ती जिज्ञासू होती, तिने विचारली बापूजी तुम्ही हेच सांगायचं होतं तर 4 दिवसापूर्वी पण सांगितलं असतं, परत का बोलवला. ते सांगितले मलाच गोड खाण्याची फार सवय होती आणि मी तो सांगण्याचा अधिकार नव्हता. मी 4 दिवस पहिला सोडून बघितलो मला ते जमतंय का आणि मग मी दुसऱ्यांना सांगितलं. आत्ता टाळी वाजवा लागलाय पण नंतर नाव बोटं मोडणार आहे. आता ही वेळ आपली आहे. एक बाळीकाई सरांच्या सारखा एवढा चांगला मार्गदर्शक आपल्या संस्थेला मिळाल्यानंतर त्यांचं ऐकून एक संदीप सरांनी PhD करू शकतात तर त्यांचे 24 तास तुम्ही जवळ आहेसा. तुम्ही त्यांच्याजवळ 24 तास असतासा आपल्या विद्यापीठातील आणि त्या अंतर्गत असणाऱ्या सर्व शाखेतील शिक्षक लोक का PhD करू शकत नाहीत. ते तर एक प्राथमिक शाळेतले शिक्षक आहेत, आपण तर हायस्कूल आणि विद्यालयातले शिक्षक आहेत. मग मी सारखं सारखं म्हणतोय ती वेळ मला परत बहुबलीत म्हणायची वेळ येता कामा नये की जिल्हा परिषदेत शिकलेली मुलं इंग्लिश मीडियममध्ये शिकलेली मुलं हुशार असतात पण ती शहाणी नसतात. जिल्हा परिषदेत शिकलेली मुलं ही हुशार कमी असतात पण ती शहाणी जास्त असतात. कारण जिल्हा परिषदेत शिकलेले मुलं कधी आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रममध्ये ठेवत नाहीत. मग आता एवढी मोठी संस्था निघाली, त्या संस्थेच्या सावलीचा जाता जाता ज्यांना सुगंध आला तो सुगंध घेतलेला व्यक्ती जर डॉक्टरेट पदवी मिळवू शकतो तर त्या सावलीखाली झोपणारी आणि आपण जेवणारी माणसं आपण त्या सुगंधापासनं आणि त्या सावलीपासून का दूर आहे हे मला कळलं नाही. आणि मला कळायच्या अगोदर ते तुम्ही शानं व्हा, नाही तर मला कळलं तर मी स्पष्ट बोलतोय. मग त्यावेळेला वाईट होतं का, काय गरज आहे सांगा, काय अडचण काय आपल्याला, काही अडचण नाही. फक्त अडचण एक आहे, आपलं जास्त कौतुक जे जग करायला लागलंय त्या कौतुकात आपण एवढं हुरहुरून गेलोय की नेमकं मला काय करायला पाहिजे हे मी विसरून गेलो. आणि मला असं वाटतंय बेडगे सर आणि बाळीकाई सर ही तुमची जबाबदारी आहे. आशीर्वाद मी दोन्ही हाताने देतो, पण ती योग्यता आपल्या प्रत्येक
गुरुकुलच्या आणि विद्यापीठाच्या माध्यमातून चालणारे ज्या सगळ्या शाखा आहेत त्या शाखेतल्या प्रत्येक शाखेतला एक तरी शिक्षक एक तरी शिक्षिका किमान 3-4 वर्षामध्ये तरी PhD करणारी असली पाहिजे. कारण आपलं बघून आणि आपलं ऐकून लोक जर एवढे मोठं कार्य करत असतील तर ते आपल्या जवळच आहे. आपण लोकांनी ती का केलं नसलं पाहिजे. त्यामुळं आपण जगाला एवढं सगळं सांगायला लागलो आहे, तुम्ही चांगलेच आहात, तुम्ही चांगले एवढ्यासाठी आहात, तुम्ही चांगले आहात म्हणूनच गुरुकुलसारख्या ठिकाणी तुम्हाला शिकवायला संधी मिळाली हे तुम्ही विसरू नका. कारण पुण्यस्थाना ठिकाणी पुण्यवान लोकच येऊ शकतात. ज्यांचं पुण्य नाही ती लोक येऊ शकत नाही. तुमच्या काही जणांच्या मनात असेल आम्ही सहजासहजी आलो नाही, त्याच्यासाठी फार संघर्ष केला आहे. मी स्पष्टच बोलतोय, मला आत एक आणि बहिरेक जमत नाही. कारण मी जसा दिसतो तसं असणं हे साधूचं लक्षण आहे असं शास्त्रात वाचलं आहे. मी जसा दिसतो नग्न तसं माझे विचारसुद्धा अत्यंत नग्न असतात. नग्न म्हणजे स्पष्ट असतात, त्यात काही झाकून नसतात. पण तुम्ही जे पुरुषार्थ करून इथं आलाय तो पुरुषार्थ करायला समाजातील आणि जगातील लोक हजारो लोक तयार आहेत. हजारो लोक. मग ती फाईल तुमच्या सर्टिफिकेटची असेल किंवा अन्य कुठलीही गोष्ट असेल ती घेऊन बसणारी लोक हजारो आहेत. पण त्या हजारोमध्ये तुम्हालाच 10-5-50 लोकांना संधी मिळाली ही तुमच्या सर्टिफिकेटमुळे नव्हे, ही तुमच्या पुण्याईनं मिळालेलं सर्टिफिकेट आहे. लक्षात ठेवा, तुमच्या आईवडिलांनी केलेलं संस्काराचं सर्टिफिकेट आहे. तुमच्यापेक्षाही चांगली मार्क असणारी लोक फाईल घेऊन माझ्याकडेही आलते आणि यांच्याकडेही आलते. तुम्ही काय संस्थेला केलेली मदत आहे ती मदतच आहे. कारण त्यातला एकही पैसा यांनी कोण घराकडे घेऊन गेले नाहीत. तुम्ही केलेला मदतीतला त्याच्याहीपेक्षाही मोठ्या बॅगा आणि त्याच्यापेक्षाही मोठे आकडे घेऊन माझ्याकडेही लोक आलती. पण सगळ्यांनाच ती संधी मिळाली नाही. कारण ती संधी फक्त आणि फक्त पूर्व पुण्याई ज्यांच्या माथ्यावर आहे अशाच लोकांना ही संधी मिळते. त्या संधीचा फायदा तुम्ही लोकांनी करून घेतला पाहिजे. आणि प्रत्येक पुण्यतिथीला मी जसं म्हणलो ना काल, माझ्या मनात शोकांतिका होती की प्रत्येक वीराचार्यांच्या पुण्यतिथीला मी 2 तरी 4 तरी वीराचार्य स्पर्धा परीक्षा केंद्रातून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा मी सत्कार करत होतो, अधिकाऱ्यांचा सत्कार करत होतो. त्याचे चेअरमन इथं बसलेत, राजूदादा होसकले. पण 3 दिवसापूर्वी म्हणजे 16 तारखेला कार्यक्रम होता आणि 13 तारखेच्या संध्याकाळी मला असं वाटलं एक पुण्यतिथी आपली अशीच बहुतेक वाया जाणार. आपल्या वीराचार्य स्पर्धा परीक्षा केंद्रातल्या ह्या 4 महिन्यात कोण विद्यार्थी क्लास 1 क्लास 2 अधिकारी झाले नाहीत, त्याला जागा देणारे इथं बसलेत मालक, त्यांची पिताश्री तुमचे शिक्षकच होते सर. तर ही पुण्यतिथी आपली अशीच वाया जाणार का असं मी आज संध्याकाळी विचार करत असताना 13 तारखेला माझ्या डोळ्यातून 2 पाण्याचे थेंब पडले. आणि 14 तारखेला 5 वाजता मला अकॅडमीतून निरोप आला की आचार्यशी आपल्या अकॅडमीतली 2 मुलं आत्ताच 4 वाजता सेल टॅक्स इन्स्पेक्टर म्हणजे क्लास 2ची पोस्टवर निवड झाली. भावना पवित्र पाहिजेत आपल्या. तसं माझं मत आहे की गुरुदेव समंतभद्र महाराजांची पुण्यतिथी आता ह्या वर्षी आपण चालू करू, त्यामुळे मी 2 वर्ष तुम्हाला गॅप देतो. ह्या वर्षी आपण चालू करू आणि 2-3 वर्षी मी तुम्हाला गॅप देतो. पण आज 2026 आहे, 2027 आणि 28 मी तुम्हाला वेळ देतो. मला माहीत नाही किती वेळ लागते PhD करायला, पण मनात आणलं तरी सगळं करू शकतो. जर मनात आल्यावर मी वीराचार्यांचा आदर्श
आणि गुरुदेवांचा विचार घेऊन कोरोनाच्या काळात 4 महिन्यात मी जर अकॅडमी उभा करू शकतो, 12वी नापास विद्यार्थी मी, तर तुम्ही मनात आणला तर तुम्ही जगाला घडवताय. जगाचा पोशिंदा शिक्षक आहे, संस्काराचा पोशिंदा शिक्षक असतो. तुम्ही जर लोकांना शिकवू शकता, मुलांना शिकवू शकता, तर तुमच्याकडं डबल शक्ती आहे. तुम्ही 2, 3, 4 वर्षात PhD करू शकता. म्हणून मी तुम्हाला 3 वर्ष देतो. 2026 आता गेलं, 27, 28 आणि 29वी पुण्यतिथी, 29 सालाला किंवा जास्तीत जास्त 30व्या सालाला मी इकडं असेन नसेन माहीत नाही, पण 2030 सालची पुण्यतिथी गुरुदेवांची, ही गुरुदेवांच्या संस्कारात तयार झालेल्या ह्या विद्यापीठाच्या अंतर्गत चालणाऱ्या शाखेतल्या एखाद्या शिक्षकाने ती PhD करावी आणि मग ती पुण्यतिथी साजरी झाली तर वास्तविक ती पुण्यतिथी योग्य होईल. नाहीतर दिव्यापुढे अंधार नको, दिव्यापुढे अंधार नको. एक अत्यंत सुंदर मी छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो आणि मी थांबतो. आता इथं सूत्रसंचालन करणाऱ्या मॅडम आहेत. परवा दिवशी 15 ऑगस्टला सूत्रसंचालन कुंभोजमध्ये केलेल्या ज्या 2 भगिनी होत्या त्या जनताराच्या शिक्षिका होत्या. मी एवढं सुंदर सुंदर तुम्ही बोलताय, जे बोलताय तेच लिहिला तर PhD होईल. नाही काय अवघड काय त्याच्यात, जे बोलताय ते नुसता लिहिला तर प्रत्येक वर्षी PhD करणारे आपल्यातले शिक्षक, विद्यार्थी कमी होतील आणि PhD करणारे डॉक्टरेट जास्त होतील. काय दुसरं काय नसतेच हो. इथे एक मी मगाशी सांगितलं ना, जे आज वाचले ते उद्या जगले, अशी लोक थोर होतात. इथे एक वाक्य आपल्या आत्ता मगाशी प्रकाशित झालेल्या पुस्तकामध्ये त्या दोहामध्ये आहे, धनते कल्मश ना कटे, काटे सम्यक ज्ञान, ज्ञान विना धन क्लेश कर, ज्ञान एक सुख खान. तुम्ही ज्या ज्ञानाच्या जीवावर धन संपत्ती मिळवा लागलाय, पगार नक्की तुम्हाला चांगला आहे, सगळ्यांना पगार चांगला आहे, पण त्या पगाराबरोबर ज्या गुरुकुलाच्या माध्यमातून आम्ही संस्कार करतोय त्या संस्काराचं ज्ञान घेतला तरच आमच्या कर्माचा नाश होणार आहे. त्या संस्काराच्यामुळं आमच्या कर्माचा नाश होणार आहे. केवळ धनामुळं नाश होणार नाही. ज्यांनी कर्माचा नाश केला त्यांनी ध्यानाचा त्याग केल्यावरच त्यांच्या कर्माचा नाश झाला. आणि जे श्रावक अवस्थेमध्ये कर्माची निर्जरा संख्यात गुणिका विना करत आहेत, त्यांनी आपल्या धनाचा उपयोग सम्यक ज्ञानपूर्वक जिथं केला त्यांच्याच कर्माची निर्जरा होते, बाकीच्यांच्या कर्माची निर्जरा होत नाही. म्हणून एक अत्यंत इंजिनियर होता, मोठा इंजिनियर होता, त्याचा उद्योग फार मोठा होता आणि त्या इंजिनियराच्या हाताखाली एक चांगला दिवाणजी म्हणा किंवा त्याच्या हाताखाली काम करणारा सुपरवायझर म्हणा, तो प्रामाणिकपणे काम करत होता. पण जिथं काम करत होता त्या मालकांनी त्याचा पगारच वाढवला नाही. 20-25 वर्षे इतकी प्रामाणिक काम केला की बाकीच्या ठिकाणी काम करणाऱ्यांचा जेवढ्या प्रमाणात पगार वाढायला पाहिजे होता तेवढ्या प्रमाणात त्या सुपरवायझरचा पगार वाढला नाही. आणि ते न वाढल्यामुळं तो दुःखी होता. पण इथं काम करण्यामुळं आनंद मिळतो म्हणून तो काम काय सोडायला तयार नव्हता. मग कुठं तर थांबायला पाहिजे काम करताना, हे त्या मुख्य इंजिनियर उद्योगपतीला कळलं. आणि त्यानं एक लिमिटेशन ठरवलं की मग वयाच्या एवढ्या वर्षी माझं काम थांबवणार आणि मी माझ्या आत्म्यासाठी, माझ्या परिवारासाठी आणि माझ्या स्वतःसाठी जगण्याचा मी शेवटचा कालावधी घालवणार.
वानप्रस्थ आश्रम मी तसं स्वीकारणार म्हटलं. आणि त्यानं स्वीकारलं आणि शेवटचे 1 वर्ष राहिलं होतं. त्यानं 1 महिना रात्रंदिवस एवढं कष्ट घेतला आणि म्हटलं आता शेवटचा हा एकच प्रोजेक्ट माझ्या आयुष्यात करायचा आणि मी माझी जीवनाची विश्रांती ह्या कार्यातून विश्रांती घ्यायची. आणि तो विश्रांती घेण्याच्या निमित्तानं तो 1 महिना अत्यंत चांगलं एक सुंदर बिल्डिंग बांधायची ठरवला. आणि ती बांधायची जबाबदारी आपल्या त्या सुपरवायझरला, आपल्या हाताखालच्या व्यक्तीला दिला. आणि तो म्हटला आता मी 4 महिने मी बाहेर फिरून येणार आहे. मी एकदा ह्या एवढं जग जगलो, एवढं जीवन जगलो, पण जगच काय आहे मला कळलं नाही. एकदा जगाला बघून येतो, ह्या वास्तूचं उद्घाटन करतो आणि मग मी काय जगण्यासाठी माझं शेवटचं दिवस मी देतो. लागेल तेवढा पैसा घे, लागेल तेवढं तुला काय करायचं कर, पण ही वास्तू चांगली झाली पाहिजे सांगतो. आणि तो निघून जातो. 4 महिन्यानंतर तो फिरून सगळीकडे येतो. त्या वास्तूच्या उद्घाटनाची वेळ येते. वास्तू इतकी सुंदर दिसायला झालेली असते. तो खुश होतो. आणि ती वास्तूचं उद्घाटन ज्या दिवशी होतं, पूजाविधी होते, वास्तुशांतीचं उद्घाटन होतं, त्या वास्तूचं उद्घाटन होतं. असे अनेक मान्यवर त्या ठिकाणी आलेले असतात. आणि शेवटचं 2 मिनटं मनोगत व्यक्त करण्यासाठी जसं संस्थेचा प्रतिनिधी म्हणून आता DC दादांनी महामंत्र्यांनी उठून आपलं मनोगत व्यक्त केलं, तसं तो उद्योगपती, तो इंजिनियर शेवटचे 2 मिनटं मनोगत व्यक्त करायचं म्हणून उभा राहतो. आपलं मनोगत व्यक्त करतो आणि सांगतो की मी आज एवढा मोठा उद्योगपती झालो, मी आज एवढं माझ्या कंपनीचं नाव संपूर्ण भारत देशामध्ये आहे, हे सगळं मी एकटा करू शकलो नाही, तर माझ्यासोबत सावलीसारखं हा माझा सुपरवायझर, हा माझा मित्र, हा माझा कार्यकर्ता इथं माझ्यासोबत होता, म्हणून मी एवढा मोठा झालो. आणि म्हणून ही शेवटची माझ्या जीवनातील बांधलेली जी वास्तू आहे, ती वास्तू मी त्याला भेट देतो म्हणतो. आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्या वास्तूची किल्ली त्याला देऊन टाकतो. ती किल्ली तो घेतला, पण तो अत्यंत दुःखाचे अश्रू डोळ्यातून काढत होता. त्या दुःखाचे अश्रू कशासाठी काढायला लागलाय हे सांगणं पण अवघड होतं आणि ती किल्ली स्वीकारणं सुद्धा अवघड होतं. कारण ते दुःखाचे अश्रू एवढ्यासाठी होते, माझ्या बंधुतुल्य शिक्षकांनो आणि भगिनीतुल्य शिक्षिकांनो लक्ष देऊन ऐका. अजून पत्रिका छापायच्या अगोदरच मी असं बोलतोय, कारण मला महामस्तकाभिषेकचं नेतृत्व मला दिलंय. वरच्यानी त्याचा विचार करावा आणि खालच्यांनाही विचार करावा. पत्रिका छापायच्या आत मी आहे असं आहे. त्या सुपरवायझरच्या डोळ्यात पाणी एवढ्यासाठी होतं की आयुष्यभर याच्याशी मी एवढी प्रामाणिकपणानं जगलो, पण यानं मला काहीच दिला नाही असं मनात पाप आलं. आणि शेवटची वास्तू बांधत असताना सगळं मटेरियल 2 नंबरचं वापरलेलं होतं आणि त्यातला पैसा त्यानं बाजूला काढलेला होता. आणि शेवटची वास्तू तुला कशी बांधायची आहे ते सगळं स्वातंत्र्य देऊन तो जो मालक होता तो विश्वास ठेवून त्याला दिलता की पैसे तुला किती वापरायचं वापर, पण ही वास्तू सगळ्यात सुंदर व्हायला पाहिजे, कारण ती वास्तू ह्याला भेट द्यायची होती त्याला. मालकानं तर आपला प्रामाणिकपणा सुरक्षित ठेवला आणि तो त्याच्या जीवनात समाधानी झाला, पण नोकरानं त्याच्या प्रामाणिकपणेमध्ये शेवटपर्यंत प्रामाणिकपणे ठेवला, पण शेवटला थोड्या संपत्तीच्या आणि थोड्या या मोहाच्या आहारी गेला आणि सगळ्यात मोठा प्रामाणिकपणामध्ये त्यानं लांछन लावला आणि जी वास्तू बनवला ती चुकीचीच वास्तू परत त्याच्याच वाटणीला आली.
हा कर्म सिद्धांत आहे, लक्षात ठेवा. म्हणून मी सुद्धा इथला एक कार्यकर्ता आहे. मला ज्या दिवशी श्रीफळ चढवलं त्या दिवशी मी सांगितलं, मला नेतृत्व करण्याची माझ्याकडे क्षमता आहे का नाही माहीत नाही, पण त्या बाहुबलीच्या प्रत्येक दगडाची सेवा करण्याची क्षमता नक्की गुरुदेवांनी माझ्यासारख्यामध्ये निर्माण केलेली आहे. ती सेवा करण्याचा मी प्रयत्न बघतो करतो. म्हणून आपण नोकरी जरी करत असला तर ती नोकरी नोकर म्हणून करू नका, ती नोकरी कार्यकर्ता म्हणून करा. कारण ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांना, लक्ष्मणाला, भरताला आणि शत्रुघ्नला, दशरथाला वाटलं की गुरुकुलमध्ये शिकवायला पाठवावं आणि त्या गुरुकुलमध्ये शिकायला पाठवण्यासाठी त्यांच्या गुरूंना बोलवलं आणि त्यांच्यापुढं मनोगत व्यक्त केलं, त्यावेळी त्या गुरूंनी सुद्धा या चौघांना शिकवण्याची मानसिकता दाखवली. त्यावेळी लगेच कैकेयी म्हटली, मुलांच्यावर अत्यंत प्रेम, ती कैकेयी म्हणली की लगेच रथ तयार करा आणि उद्याच्या उद्या आपण गुरुकुलमध्ये शिकवण्यासाठी पाठवूया. त्यावेळी त्यांच्या गुरूंनी सांगितलं की मी गुरुकुलमध्ये विद्यार्थी घडवणार आहे, सेवक घडवणार आहे, मी व्यापारी घडवणार नाही. म्हणजे गुरुकुलमध्ये ही चौघं जर शिकायला यायचे असतील तर ते गुरुकुलचे विद्यार्थी म्हणून आले पाहिजेत. तुमचे राजकुमार म्हणून जर तिथं आले तर मी राजकुमारांना शिकवू शकत नाही, मी विद्यार्थ्यांना शिकवू शकतो. मी विद्यार्थ्यांना शिकवणारा गुरु आहे, मी व्यापारीकरण करणारा गुरु नव्हे. म्हणून आपण सगळेजण गुरुदेवांची जी पुण्यतिथी आहे ती पुण्यतिथी त्यांच्या विचारांना सांगून नव्हे तर त्यांच्या विचारांना स्वीकारून आपण त्यांची पुण्यतिथी साजरं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते धाडस, तो पुरुषार्थ केला पाहिजे. आणि वास्तविक आता आपण इथं शिक्षणाचं काम करतो म्हणून सांगतो, तुमच्या शिक्षणाच्या प्रणालीमध्ये गणित हा एक विषय आहे, तो शिकवण्यापुरता नसावा, तो जीवनात उतरवण्यासाठी असावा. तुमच्या गणितामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि वर्गकार अशी एक शिकवण्याची पद्धत आहे. म्हणून आपल्या आनंदी जीवनाला जर आनंदी बनवायचं असेल तर सौंदर्य व सुस्वभाव यांची बेरीज केली पाहिजे. आपल्या मैत्रीतून मत्सर आणि स्वार्थ याची वजाबाकी केली पाहिजे. प्रेमाला शुद्ध अंतःकरणानं गुणाकार केला पाहिजे. परनिंदेचा लघुत्तम काढला पाहिजे. सुविचारांचा वर्ग केला पाहिजे. आणि दया, क्षमा, शांती आणि पुरुषार्थ यांचं समीकरण केलं पाहिजे. ही सगळी पद्धती ज्यावेळी आपल्या जीवनामध्ये येतात त्यावेळी आपलं जीवन सुखी होतं आणि आपल्या जीवनाच्या अंती त्याचं शांती आणि समाधान हे उत्तर आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. असं गणित तुम्हीही शिकावं, मीही शिकावं आणि पुस्तकातल्या गणिताबरोबर जीवनाचं गणितसुद्धा आपल्या गुरुकुलच्या विद्यार्थ्यांना, आपल्या प्रत्येक शाखेतील विद्यार्थ्यांना शिकवावं. आणि तीच खरी विनयांजली आणि श्रद्धांजली गुरुदेवांच्या बाबतीत असेल असं मला वाटतंय. एवढंच मी तुम्हाला आजच्या प्रसंगी सांगून, कारण मलाही फार सांगायचं आहे, तुम्हालाही फार ऐकायचं आहे आणि याच्या माध्यमातूनच आपल्याला महामस्तकाभिषेकाचा अभिषेक आपल्या डोळ्यानं बघत बघत आपल्या हृदयामध्ये, आपल्याही आत्म्यावर सुविचारांचा महाअभिषेक करत करत भविष्यात आपलासुद्धा मस्तकाभिषेक होईल
याचा आदर्श जगण्याचा प्रयत्न ह्या महामस्तकाच्या अभिषेकाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला करायचा आहे. आणि तो करण्याचा पुरुषार्थ, ते धाडस भगवंतांनी आणि गुरुदेवांनी माझ्या आणि तुमच्या सगळ्यांच्या हृदयात द्यावं, एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नई मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा.